आरोपी सिया आणि चेतननं लग्न करण्याचं ठरवल्यानंतर या दोघांनीही केतनच्या हत्येसाठी मोठा कट आखला होता अशी माहिती मिळते। केतनला स्लो पॉइझन देऊन त्याची हत्या करण्याचा किंवा आयुष्यभर त्याला अपंग करण्याचा दोघांचा प्लॅन होता अशीही माहिती सूत्रांकडून मिळते। आरोपी सिया आणि चेतननं तसा प्रयत्न केलाही होता, मात्र स्लो पॉइझन मिळालं नसल्यामुळे त्या दोघांचा डाव फसला अशी माहिती तपासातून समोर आली आहे। आणि अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी नाझीम मुल्ला सध्या आपल्या सोबत आहेत। नाझीम, अनेक धक्कादायक खुलाशांनंतर हा अजून एक मोठा खुलासा किंबहुना एक शक्यता नवीन समोर येते आहे। काय नेमकी तपासाला दिशा मिळते यातून? अमोल, सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी या दोघांनाच सोबत राहायचं होतं, पुढचं आयुष्य जगायचं होतं आणि त्यामुळेच केतनशी लग्न ठरल्यानंतर त्यांनी तऱ्हेतऱ्हेचे प्रकार या ठिकाणी त्याची हत्या करण्यासाठी किंवा आपण त्यामध्ये अडकणार नाही यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचं या ठिकाणी आयडियाज ज्या आहेत त्या ठिकाणी केलेल्या होत्या। त्यातलाच एक प्रकार म्हणजे स्लो पॉइझनिंगचा त्या वापर करायचा आणि त्याला हळूहळू हे स्लो पॉइझनिंग द्यायचं आणि त्याच्या अवयवांवरती जो आहे तो अटॅक करायचा, म्हणजे अगदी तडफडून त्याला या ठिकाणी त्याचे सगळे अवयव निकामी करायचे असा एक प्लॅन जो आहे तो या ठिकाणी त्यांनी रचल्याचं पोलीस तपासात समोर आल्याची सूत्रांनी आपल्याला माहिती या ठिकाणी दिलेली आहे। खरं तर स्लो पॉइझनिंग कुठलं आहे त्याच्यावरतीही बरंच काही अवलंबून असतं। काही स्लो पॉइझनिंग जे आहेत ते जीव घेणे सुद्धा या ठिकाणी ठरतात आणि त्याचा त्यामध्ये जीव सुद्धा या ठिकाणी जाऊ शकतो। त्यामुळे स्लो पॉइझनिंगचाही एक पर्याय जो आहे तो त्यांनी अवलंबलेला होता आणि ते स्लो पॉइझनिंग मिळवण्यासाठी सुद्धा त्यांनी बरेच प्रयत्न केले होते असं तपासामध्ये समोर येत आहे। परंतु तेच स्लो पॉइझनिंग चेतन आणि सियाला या ठिकाणी सापडलं नाही, त्यामुळं याचा वापर जो आहे तो केतनच्या सेवनामध्ये करता त्यांना आलेला नाहीये। कारण सिया ही केतनला वारंवार कुठेतरी फिरायला घेऊन जाण्याच्या बहाण्याने ते नक्कीच बऱ्याच ठिकाणी काही ना काहीतरी खायचे आणि सिया त्याला घरून सुद्धा काही गोष्टी खायला घेऊन यायची, तर त्याद्वारे हे स्लो पॉइझनिंग देण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी सिया आणि चेतननं केलेला होता। मात्र सुदैवाची बाब इतकीच की हे स्लो पॉइझनिंग जे आहे ते सिया आणि चेतनला उपलब्ध झालं नाही। त्याच्यामुळं ही जी पद्धत होती स्लो पॉइझनिंग देऊन त्याला हळूहळू जे आहे ते त्याच्या अवयवांवरती अटॅक करायचा आणि त्याला अपंगत्व कायमचं आणायचं आणि त्यातून जर त्याचा मृत्यू पावला तर मग त्यांच्या दोघांवरती कुठलाही ठपका येणार नाही, त्यासाठीच हे पाऊल त्यांनी उचललेलं होतं। परंतु सुदैवाची बाब या दोघांना स्लो पॉइझनिंग मिळाले नाही। पुढे जाऊन आपण बघतो की लोहगडावरती 18 जूनला या दोघांनी केतनला लोहगडावरून खाली ढकलून दिलं आणि त्यामध्ये केतनचा जीव गेला। अमोल, निश्चित धन्यवाद नाझीम या सविस्तर माहितीबद्दल। तर याच प्रकरणातली आणखी एक महत्त्वाची अपडेट ती म्हणजे प्रकरणाचा तपास आता थेट राजस्थानच्या खाटूश्याम मंदिरापर्यंत पोहोचलाय। राजस्थानच्या खाटूश्याम मंदिरामध्ये आरोपी सिया आणि तिचा प्रियकर आरोपी चेतन या दोघांनी लग्न केल्याची माहिती मिळते। त्यामुळे तसं खरंच लग्न झालं होतं की नाही याचा शोध घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांचं पथक राजस्थानच्या खाटूश्याम मंदिरात पोहोचलंय। तिथलं सीसीटीव्ही फुटेज काढून खरोखरच असं काही घडलं होतं का याचा तपास सुरू आहे। डिसेंबरमध्ये हे दोघं मित्रमैत्रिणींसह राजस्थानला सहलीला गेले होते, तेव्हाच या दोघांनी लग्न केल्याचा संशय आहे। दोघांच्या मोबाईलमधील चॅट्स देखील पोलिसांनी तपासली आहेत आणि दोघं एकमेकांशी पती पत्नी असल्याप्रमाणे बोलत होते। त्यामुळे खरंच या दोघांचं लग्न झालं होतं का याचा तपास केला जातोय। तर केतन अग्रवाल हत्या प्रकरणातली आरोपी सिया गोयलच्या वडिलांच्या दुकानावर एफडीएनं कारवाई केली आहे। सिया गोयलच्या वडिलांचं पुण्यातल्या मार्केट यार्ड परिसरामध्ये असलेल्या मसाल्याच्या दुकानावर कारवाई करण्यात आली आहे। बीजी गोयल अँड कंपनी या ठिकाणी तपासणी करून हळद पावडर, तीळ आणि सोयाबीनच्या चंकचे नमुने जप्त केले आहेत। 8 लाख रुपयांचा 4000 किलोचा साठा लेबलमधील त्रुटी आणि भेसळीच्या संशयावरून जप्त करण्यात आला आहे। आवश्यक तरतुदींचं पालन न केल्यामुळे तसंच या संस्थेनं परवान्यामध्ये आवश्यक दुरुस्ती न केल्यामुळे पुढील आदेशापर्यंत व्यवसाय बंद करण्याची नोटीस देखील बजावण्यात आली आहे। तर केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी सिया गोयल हिच्या कुटुंबियांच्या अडचणीमध्ये वाढ होत चालली आहे। विनापरवाना व्यवसाय सुरू असल्यामुळे प्रवीण गोयल यांचं पुण्यातील मार्केट यार्डमधलं दुकान एफडीएकडून सील करण्यात आलंय। या संदर्भात एफडीएचे सहायुक्त दिगंबर भोगावडे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया।
प्रशासनास BG गोयल कंपनी या संदर्भात एक तक्रार प्राप्त झालेली होती. सदर तक्रारीच्या अनुषंगाने अन्न सुरक्षा अधिकारी आणि संबंधित एरियाचे सहाय्यक आयुक्त यांनी तपासणी केलेली आहे. तपासणी दरम्यान सदर ठिकाणी विहित परवाना नसल्याचे निदर्शनास आलेले आहे. त्या अनुषंगानं त्या ठिकाणी व्यवसाय बंद करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. तसेच त्या ठिकाणी भेसळीच्या संशयावरनं आणि लेबल त्रुटीच्या अनुषंगानं 4 अन्न नमुने घेण्यात आलेले असून 8,14,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.